आस्था अनाथाश्रमातून मूल चोरीची बातमी एक अफवा, पण मूल तर इथे घरात. मिशेल, मला जरा कळेल का की आस्था अनाथाश्रमातून मूल चोरीला गेल्याची बातमी का दाबण्यात आली आहे? न्यूज चॅनल मध्ये नाव चमकवण्यासाठी एक मोठी न्यूज हवी असते, जी माझ्याकडे आहे. रुपल माझी घटस्फोटित बायको आहे. आम्हाला एक मूल अडॉप्ट करायचे, दत्तक घ्यायचे. किती देऊ शकता तुम्ही डोनेशन? हे तुमचं 2 लाख रुपये ऍडव्हान्स. चला तर. थांब मामा, या पैशांना हातही लावू नकोस. मूल अडॉप्ट करायच्या नावाखाली स्टिंग ऑपरेशन केलं जातंय. मला या स्टिंग ऑपरेशनचं फुटेज कोणत्याही किमतीत हवंय. शोना! अरे आस्था, काय झालं? मी हा विचार देखील केला नव्हता की या निरागस चेहऱ्यामागे एवढा घाणेरडा चेहरा लपलेला आहे. ब्लॅकमेल करण्यासाठी तुला फक्त माझंच घर मिळालं होतं. आस्था, तुझी हिम्मत तरी कशी झाली माझ्यासोबत असं करण्याची? हाऊ डेअर यू! आस्था शांत हो. हे बघ, तू ना आता शुद्धीवर नाहीयेस. घरी जा, आपण नंतर शांतपणे बोलू. तुझे घाणेरडे हात माझ्यापासून दूर ठेव. मी इथे तुझ्याशी बोलायला आले नाहीये. तू माझ्या ममाच्या ऑफिस मध्ये काहीतरी विसरली होतीस. मी काय विसरले होते? हे तू बेईमानीने कमावलेले पैसे. हे घे तुझे पैसे. चुकीच्या पद्धतीने पैसे कमावण्याची एवढीच हौस आहे ना तुला, तर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायची काय गरज आहे? आणखीही मार्ग आहे. तू हाय प्रोफाईल कॉल गर्ल का नाही होत? आस्था, अगं शोना, निदान त्या आपलं परक हा तरी भेदभाव करतात. तू तर मैत्रिणीलाही सोडलं नाहीस. मला एक गोष्ट सांग, माझ्या ममाला बदनाम करून काय मिळणार आहे तुला? एक मैत्रीण या नात्याने तू हा देखील विचार केला नाहीस की तुझ्या या मैत्रिणीला काय वाटेल? हेच शिकवतं का तुझं जर्नलिझम? हो, हेच शिकवतं माझं जर्नलिझम. ते पांढरपेशे लोक जे दिवसा ढवळ्या राजरोस अपराध करतायत, त्यांच्या चेहऱ्यावरून सभ्यपणाचा मुखवटा काढून जगासमोर त्यांचा खरा चेहरा उघड केला जावा, हे शिकवतं माझं जर्नलिझम. आणि आस्था, आता जेव्हा तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढला जातोय, तेव्हा भीती कसली वाटतेय? सत्याला सामोरं जायची हिम्मत गोळा कर आस्था. सत्य ते नाहीये. सत्य तर हे की तू एका रात्रीत स्टार होण्याची स्वप्न पाहतीयस. आणि जेव्हा तुझ्या आईची कुकर्म तुझ्या समोर येतील ना, तेव्हा तू कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाहीस. तू एक गोष्ट विसरतीयस. माझी ममा एक सोशल वर्कर आहे. समाजात तिला एक मान आहे, एक स्टेटस आहे तिचं. एक्झॅक्टली. मला सुद्धा जगाला तेच तर दाखवून द्यायचंय की ती बाई जिला समाजामध्ये मान आहे, स्टेटस आहे, जी एक सोशल वर्कर आहे, ती खरं तर अनाथ मुलांची खरेदी विक्री करणारी एक दलाल आहे. खोट आहे, खोट आहे हे सगळं. तू सरळ सरळ हे का नाही सांगत की तुला माझ्याशी सौदा करायचा आहे? सांग तुला किती पैसे हवेत शोना? सांग तुला किती पैसे हवेत ते स्टिंग फुटेज
सत्य जगापासून लपवून तू अपराध आणखीनच बळकट करतेयस. मग अपराधी कोण आहे, मी की तू? आय वॉन्ट स्टिंग फुटेज. शुअर, आपल्या मैत्री खातर मी तुझी मदत केलीही असती जर मला ते शक्य असतं तर. बट आय एम सॉरी, माझ्या हातात काहीच नाहीये. तू एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेव. माझ्या ममाला बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर शोना मालाकार तुला मी दारोदार भीक मागायला लावीन. समजला ना शोना? स्ट्रिंग ऑपरेशनचं एवढं फुटेज हादरवून सोडायला पुरेसे आहे. इतर सर्व न्यूज चॅनलचा TRP कव्हर करू शकतो आपण. गुड, व्हेरी गुड जॉब. खूप चांगलं एडिटिंग केलेस तू. हे शोना मालाकार कुठे गेली? कधी वेळेवर पोहोचत नाही ती. मिशेल, शोना कुठे गेली होतीस तू? स्ट्रिंग ऑपरेशनचं पूर्ण फुटेज रेडी आहे, न्यूज टेलिकास्ट करायची आहे. कुठे गेली होतीस तू? मिशेल, आपण हे स्टिंग ऑपरेशनची न्यूज टेलिकास्ट करू नये असं मला वाटतंय. व्हॉट? ही न्यूज टेलिकास्ट करू नये? तुझं डोकं फिरलंय का? वेड लागलंय का तुला? तुला चांगलंच ठाऊक आहे की आपण जीव धोक्यात घालून हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. प्लीज मिशेल, समजून घेण्याचा प्रयत्न कर. काय म्हणायचं तुला? हेच की रुपल राजवंशी कोणी का असते ना, पण ती आस्थाची मम्मी आहे. आस्थाची मम्मी म्हणून काय करू? माफ करू तिला. मिशेल, जेव्हा मी या शहरात नवीनच आले होते आणि तुला भेटलेही नव्हते तेव्हा आस्थाने मला खूप मदत केली होती. मी सांगूही शकत नाही किती उपकार केलेत तिने. शोना, जास्त इमोशनल होण्याची गरज नाहीये. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की ही न्यूज आपल्या चॅनलसाठी किती महत्वाची आहे. एका दिवसात आपलं चॅनल कुठल्या कुठे पोहोचू शकतं. मोठमोठे पुढारी, मोठमोठे माफिया आपल्या समोर हात जोडून उभे राहतील. आणि तू म्हणतेस की ही न्यूज टेलिकास्ट करू नये? नाही, मी आस्थाशी अशी कृतज्ञपणे अजिबात वागू शकत नाही. प्लीज स्टॉप दिस ऑपरेशन. आस्थाच्या उपकारांची परतफेड करण्याच्या तुला अनेक संधी मिळतील, पण आपल्याला दुसरी संधी मिळणार नाही. हे घे स्क्रिप्ट आणि जाऊन शो सुरू कर. शोना, ऑल द बेस्ट. आर यू रेडी? येस सर. काय मरगळल्यासारखं बोलतेय शोना? अशी मरगळल्यासारखी बोललीस तर कोण ऐकेल तुझी न्यूज? जोम लाव, जोम जोम हवाय तुझ्या आवाजात. अगं गळा फाड. असा आवाज निघायला हवा की रस्त्याने जाणारा कोणताही माणूस डोळे फाडून बघेल. जोम. येस सर. रेडी? येस. 5 4 3 2 1 गो. मी शोना मालाकार हजर आहे एका ब्रेकिंग न्यूज सोबत. एक अशी बातमी जी तुम्हाला हादरून सोडेल. एवढंच नाही तर तुमचं चित्त विचलित करून सोडेल. तुम्ही हैराण व्हाल. अगं ताई, आई, बाबा, लवकर या इकडे. अरे लवकर या ना, हे बघा टीव्हीवर शोनाताईचा प्रोग्राम दाखवतात. आई, शोनाचा प्रोग्राम आहे टीव्हीवर? अहो ऐकलं का? बाबा कुठे आहात? अहो लवकर या ना. आलो बाई, आलो. एका स्टिंग ऑपरेशन नंतर किती दिवसांनी बघते माझ्या मुलीला. माझं मन व्याकुळ झालं होतं तिला पाहण्यासाठी. मी म्हणालो होतो ना, ही माझी शोना मुलगी नसून मुलगा आहे, मुलगा. माझी पूर्ण खात्री होती की ही शहरात जाऊन खूप नाव कमवेल. आज समाजात, गावात अभिमानाने मान उंचावली माझ्या शोनाने माझी. आई बघ ना, ताई किती हो ना. सुंदर दिसते ना. खूपच. जास्त नजर लावू नकोस. आहेच मुळे शोना सुंदर. आम्ही परत येतोय. मी कधीपासून वाट पाहत होते या दिवसाची. अखेरीस माझं स्वप्न पूर्ण झालंच.
आता मात्र माझी पूर्ण खात्री पटली की आपले दिवस पालटणार आहेत. अरे, एखाद्या मुलासारखी जबाबदारी घेतली माझ्या शोनाने. आवाज वाढव ना. हे प्रकरण आहे शहरातल्या त्या अनाथाश्रमातलं, तिथे निरागस मुलांच्या भविष्यासोबत खेळलं जात आहे, त्यांची बोली लावली जात आहे. मूल दत्तक घ्यायला आलेल्या पॅरेंट्स कडून घसघशीत किंमत घेण्यात येत आहे. होय, हे कटू सत्य आहे अनाथ मुलांच्या खरेदी विक्रीचं. या व्यवसायामध्ये सामील आहेत शहरातील प्रसिद्ध पांढरपेशे लोक. आज आमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आम्ही तुम्हाला त्याच पांढरपेशा लोकांचा काळा चेहरा दाखवणार आहोत. तो चेहरा जो बघितल्यानंतर तुम्ही अवाक व्हाल, हैराण व्हाल, तुमचं चित्त विचलित होईल. फक्त आणि फक्त काही क्षणातच आम्ही तुमच्या समोर खुलासा करणार आहोत एका अनाथ आश्रमातील मुलांच्या खरेदी विक्रीचा. कुठेही जाऊ नका, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. मिस्टर मिशेल भास्कर, समजावलं तरीही ऐकलं नाही. एवढी उंच भरारी घेऊन खूप मोठा धोका पत्करलाय तुम्ही. या शहराच्या आसमंतावर माझी हुकूमत आहे. असे फेकले जाल की स्वतःचा चेहराही ओळखू शकणार नाही. रुपल राजवंशी नाव आहे माझं, लक्षात ठेवा. मी शोना मालाकार ब्रेक नंतर तुमचं स्वागत करते. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या स्टिंग ऑपरेशनचं ते फुटेज जे बघितल्यानंतर तुमचे डोळे नक्कीच पांढरे होतील. अगदी काळजीपूर्वक बघा आणि जाणून घ्या या पांढरपेशा. नीट काळजीपूर्वक बघा आणि जाणून घ्या या पांढरपेशांना जे निरागस मुलांना शोना, 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 जेतू, पारोल, डॉक्टरना बोलवा, शोना बेशुद्ध पडली आहे. शोना बेशुद्ध पडली? व्हॉट? काय झालं डॉक्टर? ती 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 बेशुद्ध का पडली होती? घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. शी इज प्रेग्नंट. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट? ही सामान्य रिपोर्टर तुमच्यावर प्रेम करते. बेडरूम शेअर करू शकतोस माझ्यासोबत पण?
Congratulations. She's pregnant. She's pregnant. She's pregnant. I hate you. आपली सगळी मेहनत मातीत मिसळलीस तू. सगळी मेहनत फुकट गेली. तू एवढी मोठी मूर्ख असशील हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तुला तर साधं हे देखील कळलं नाही की तू प्रेग्नंट आहेस. यासाठी मी एकटीच जबाबदार नाहीये, तू देखील तेवढाच दोषी आहेस. मी दोषी आहे. मी दोषी आहे. मी एका मिडल क्लास मुलीला आश्रय दिला हा माझा दोष आहे. तुला माझी प्रोफेशनल पार्टनर बनवलं हा माझा दोष आहे. तुला राजवंशी ऑपरेशन मध्ये लॉन्च करण्याचा प्रयत्न केला हा माझा दोष आहे. तू एका निराधार मुलीला आश्रय दिलास, त्यासाठी मी तुझी ऋणी आहे आणि कायम ऋणी राहीन. पण मला हे माहित नव्हतं की एके दिवशी तू असे केलेले उपकार बोलून दाखवशील. मिशेल, आय लव्ह यू. अशा अवस्थेत हा विचार देखील करू नकोस की मीही तुझ्यावर प्रेम करतो. पूर्ण सर्कल आपल्यावर हसत असेल. तमाशा करून ठेवलायस तू सगळा. सॉरी माय फूट. कधी विचार केलास कशासाठी आली होतीस या शहरात आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची. मिशेल, अरे पण मिशेल, याचं काय करू. यात मला काही इंटरेस्ट नाहीये. कोणाचं पाप पोटात घेऊन फिरतेस. चुकीचा आरोप करतोयस तू माझ्यावर. हे तुझंच मूल आहे. जर तू हे पाप माझ्या गळ्यात बांधलंस ना तर मी तुझा जीव घेईन. घे ना, घे माझा जीव घे. मारून टाक मला. तुझ्या हातून मेल्यावर आम्हा दोघांनाही मुक्ती मिळेल. मारून टाक मला. आम्ही दोघे Bloody hell! एक्सक्यूज मी. हो, मी? हो, तुमच्याशीच बोलते. जरा या. बोला. हे घ्या. हे काय आहे? टर्मिनेशन लेटर. टर्मिनेशन लेटर? हो, तुमच्यासाठीच आहे. एक्सक्यूज मी, कुठे जाताय तुम्ही? मिशेल भास्करांना भेटायला. मिस्टर भास्करांनी तुम्हाला आत सोडण्यास मनाई केली. एक मिनिट. कोणी मला आत येण्यास मनाई केली आहे? मिस्टर भास्करांनी स्वतः सांगितले. त्यांनी सांगितले की तुम्ही आत जाऊ शकत नाही. तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे तो मला द्या, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. मला नोकरीवरून काढण्याचा निर्णय मिस्टर भास्करांचा आहे का? हो, आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचाही हाच निर्णय. आजपासून तुमची शोना आमची झाली. तुमचं अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. वहिनी, तुमचंही अभिनंदन. अभिनंदन. काल ज्या प्रकारे आमचे न्यूज रिपोर्टर शोना मालाकार बातम्या देताना बेशुद्ध पडली होती, यावर कित्येक ठिकाणांवरून खूपच तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्यामागचं सत्य हे आहे की शोना मालाकार प्रेग्नेंट होती आणि तो तर या मुलाला स्वीकारायलाच तयार नाहीये. दिव्या तो म्हणतोय की कुणास ठाऊक कोणाचं पाप आहे. शोना, मला सांग, मिशेलचं म्हणणं काय?
अबॉर्शन. जी मुलगी लग्नापूर्वीच गरोदर झालीये अशा मुलीशी तुम्ही माझ्या मुलाचं लग्न करायला निघाला होतात. ऐकून घ्या. बाबा, शोनाताई, आपले बाबा.